स्वामी समर्थ सर्वांना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर मी आज सांगणार आहे गुरुपद कसं घ्यायचं आणि का घ्यायचं. गुरुपद हे गुरु आणि शिष्याच्या नात्यासाठी गुरुपद आहे. जसं की दत्त महाराजांनी 24 गुरु केले होते. का तर त्यांच्या अंगी जे दोष होते त्यांचा त्याग करून चांगल्या गुणांचा अंगी घेण्यासाठी त्यासाठी दत्त महाराजांनी 24 गुरु केले होते. जसं की गुरु आणि शिष्याचं नातं आपण प्रत्येक वर्षी गुरुपद घेत असतो. घरच्या घरी जमत असेल तर घरच्या घरी घ्या. जर तुम्हाला घरी वेळ असेल तर तुम्ही केंद्रात जाऊनही घेऊ शकता. महाराजांवरती कायम सदैव हीच प्रार्थना करा की तुमच्याशिवाय मला कधीच कोणाची गरज नाही पडली पाहिजे. सकारात्मक जे काही माझे विचार असतील ते कायम माझ्या डोक्यामध्ये असू द्या. कुणाबद्दलही निगेटिव्हिटी येऊ नका. आणि जसं की आता आपण दत्त महाराज हे स्वामी समर्थ महाराजांचे एक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. उद्या आहे आपली गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला गुरुपद कसं घ्यायचं आहे. जसं की आता आपले जे दत्त महाराज आहे आपण ज्यांचं पारायण करतोय तर त्यांनी 24 गुरु केले होते. महाराजांनी का केले होते? त्यांच्या अवगुणांचा त्याग करून अंगी आपल्या चांगले गुण येण्यासाठी दत्त महाराजांनी 24 गुरु केले होते. तर आपल्याला जसं की दत्त महाराजांचा एक अवतार हे स्वामी समर्थ महाराजांचा आहे. आपण महाराजांची सेवा करतो. महाराजांची कायम काही ना काही मागत असतो. पण हे नातं जे गुरुपौर्णिमेचं आहे ते गुरु आणि शिष्याचं आहे. त्या दिवशी आपण प्रत्येक वर्षी गुरुपद घेत असतो आणि आपण महाराजांना बुक करतो की बाबा मला एवढ्या वर्ष आतापर्यंत साथ दिली, पुढच्या वर्षीपर्यंतही तुम्ही द्या. मला प्रत्येक वर्षी, प्रत्येक क्षणात, प्रत्येक मिनिटामध्ये फक्त आणि फक्त तुमची साथच हवी. बाकी मला याच्या पुढे. तर तुम्हाला गुरुपद कसं घ्यायचं आहे मी सांगणार आहे. नारळ, खडीसाखर आणि गुलाब. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन करू शकता. जर शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये करू शकता. नारळाचा जो शेंडा आहे ते महाराजांकडे करून हातात घेऊन गुलाब, खडीसाखर आणि नारळ महाराजांना प्रार्थना करा. महाराज, माझ्या आयुष्यभरासाठी तुम्ही साथ द्या. तुमच्याशिवाय मला कधीच कुणाची गरज पडली नाही पाहिजे. आणि जर तुम्ही घरी करत असाल तर घरीही तुम्ही नारळ, खडीसाखर आणि गुलाब घेऊन हातामध्ये प्रार्थना करा. महाराज, तुमच्याशिवाय मला कधीच कोणाची गरज पडली नाही पाहिजे. असं तुम्ही गुरुपद घेऊ शकता. जर तुमच्याकडे फोटो किंवा महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्ही अभिषेक करू शकता. पंचामृताने करू शकता. दही, दूध, गुलाब, पाणी किंवा अत्तर किंवा तुम्ही पाण्यानेही करू शकता. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पाण्याने करून ते पाणी प्राशन करू शकता. म्हणजे स्वतःही घेऊ शकता. आणि दही, दूध वगैरे ते असेल तर तुम्ही ते तर झाडाला किंवा कुंडीमध्ये झाडांना कोणत्या तरी देऊ शकता. जर तुम्ही पाण्याने करत असेल ते पाणी प्राशन करा. त्याचे खूप चांगले फायदे पण असतात आपल्यामध्ये. आणि जसं की तुमच्याकडे मूर्ती नसेल, फोटो असेल तर फोटोमध्ये तुम्ही फक्त महाराजांच्या थोडंसं पाणी टाकून ते घेऊ शकता. फक्त फोटो भिजला नाही पाहिजे ह्याची काळजी घ्या. आणि ते पाणी तुम्ही प्राशन करू शकता. गुलाब, खडीसाखर आणि नारळ ठेवू शकता. महाराजांना प्रार्थना करा. तर महाराजांचा कोणता मंत्र म्हणायचा गुरुपद घेण्यासाठी? तुम्ही जसं की 11-21 वेळा स्वामी समर्थ महाराजांची माळ करू शकता. 11 किंवा 21 माळ करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही एक मंत्र म्हणा जो की मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. खाली तुम्हाला ओपन केलं ना तिथे तुम्हाला हा मंत्र दिसेल. ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज, तुमची कृपा माझ्यावर सदैव राहू द्या. माझ्याकडून नेहमी सत्कर्म होऊ द्या. कोणतेही चुकीचे किंवा वाईट कार्य होऊ नये याच्यासाठी हा मंत्र म्हणला जातो. त्याचं तुम्ही पाणी प्राशन करू शकता. मंत्र हे कधी म्हणायचं आहे? ज्यावेळेस तुम्ही महाराजांवरती अभिषेक करता त्यावेळेस ते अभिषेक करताना हा मंत्र म्हणून 108 वेळा स्वामी समर्थ महाराजांचं आपल्याला जप करायचा आहे आणि पाणी टाकायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि ते पाणी अभिषेक केलेलं ते आपण प्राशन करू शकता. हा मंत्र कोणता आहे? अकाल मृत्यू सर्व व्याधी नाशन सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज पदोपद तीर्थ जठरे धार्य शिराधारे रम. हा मंत्र मला पण तेवढंच अवघड जातं कारण मी फक्त गुरुपौर्णिमेलाच हा घेते. तो पण मी वाचते. तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. तिथं तुम्ही तो पाठ करून किंवा तुम्ही ज्यावेळेस अभिषेक करणार असेल त्यावेळेस हा मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता. हे आपलं नातं आयुष्यभरासाठी असंच राहू द्या. हीच महाराजांचरणी प्रार्थना करा आणि महाराजांना सदैव हेच मागा की मला सद्बुद्धी द्या, मला बुद्धी द्या चांगलं करण्याची. मी कायम कधीच कुणाचं वाईट होऊ नये माझ्याकडून ह्याची तुम्ही प्रार्थना करा.
महाराजांना कंटिन्यूली करा, बाकी काहीच म्हणू नका. कारण महाराजांचं जे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला स्वामी स्तवन, अथर्व शीर्षक यांचं पठण करायचं आहे. 1 वेळा, 11 वेळा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची माळ जप करू शकता, 11 वेळा करू शकता, 21 वेळा करू शकता, 108 वेळाही करू शकता पौर्णिमा आहे म्हटल्यावरती. त्याच्यानंतर तारक मंत्राचाही जप करू शकता. जसं की तारक मंत्राचा 11-21 वेळा तारक मंत्राचा जप करू शकता. त्याच्यानंतर गुरुचरित्रामधले 14 आणि 18वा अध्यायी पठण करू शकतो आपण. अजून आणखी कोणती सेवा असेल तर, जसं की तुम्हाला अजून कोणत्याही सेवा करायच्या असेल, मला माहीत नसेल त्याच्या व्यतिरिक्त, तरीही तुम्ही त्या दिवशी करू शकता. आणि ह्या सेवा तुम्ही सगळ्या केल्या तरी अतिउत्तम, त्याच्यामधले एकही केली तरी उत्तम. जसं की महाराजांना आपल्या आयुष्यामध्ये काहीही नाही पाहिजे, फक्त आपण सेवा करा आणि सेवेकरी व्हा, हेच महाराजांची इच्छा आहे, बाकी काहीही नाही आहे. आपण मनाभावाने, जसं की आता कुणाला मासिक धर्म असेल, मासिक विटाळ असेल किंवा काही अजून दुसऱ्या अडचणी असतील, कोणाचं घरी एक्सपायर वगैरे कोणी झाले असेल, तर तुम्ही महाराजांचं नामस्मरण सुद्धा करू शकता. महाराज म्हणत नाहीये की तुम्ही हेच करा ते करा. तुम्ही उठता बसता कुठेही जात असाल तिथं फक्त आणि फक्त महाराजांचं नामस्मरण करा. नामस्मरणात एवढी ताकद आहे की तुम्ही बसल्या जागी सगळं नामस्मरणाने तुमचं जे काही संकट असेल ते सगळं हे होऊ शकतं, सगळं तिथल्या तिथंच संपतं. नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे, खूप आहे. केंद्रामध्येही सांगितलं जातं की तुम्ही नामस्मरण करा. बघा, आपण कधी पण कोणत्याही संकटामध्ये असेल आणि तिथं फक्त आणि फक्त महाराजांचं नाव घ्या, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. 2 मिनिटात असं जे प्रॉब्लेम जो असतो ना, 2 मिनिटात असं नाहीसा होतो आणि कळतही नाही तो प्रॉब्लेम कधी कुठं नाहीसा होतो. म्हणून मी सांगते की तुम्ही नामस्मरणामध्ये एवढी ताकद ठेवा ना की तुम्ही बसल्या जागे महाराजांचं कुठंही कधीही नाव घेऊ शकता. महाराजांना फक्त भक्तीचे भुकेले, बाकी महाराजांना काहीही नको आहे. त्या दिवशी आपण पुरणपोळी करणारे, गोड नैवेद्य दाखवू शकता महाराजांना तुमच्या इच्छेने. सर, तुम्ही जसं की तुम्हाला जे पॉसिबल होईल, पण महाराजांना सेवा करा. महाराजांना सेवा ही खूप प्रिय आहे. महाराजांना बाकी दुसरं काहीही नको. महाराजांना सेवा करा, सेवेकरी व्हा बस. आणि केंद्रामध्ये आपण जातो तर आपल्याला काय सांगितलं जातं की तुम्ही महाराजांचं नामस्मरण करा, महाराजांचं जप करा. तुम्हाला कधीही कुठं कोणाकडेही जायची गरज पडत नाही. कंटिन्यूली तेच सांगितलं जातं. आता केंद्रामध्ये जातो, अनुभव सांगतात, खूप काही अनुभव सांगतात आणि असे अनुभव असतात ना की जे आपण विचारही करू शकत नाही. तुम्ही ज्यावेळेस आरती झाल्यानंतर ना बघा, आपल्याला काही माहिती सांगितली जाते, प्रवचन वगैरे सांगितलं जातं. त्याच्यानंतर ना काही आपले केंद्रामध्ये काही आपले प्रोग्राम असतात किंवा काही कार्यक्रम असतात, त्याचीही माहिती सांगितली जाते. त्याच्यानंतर ना अनुभव सांगतात. ते अनुभव तुम्ही ऐका, अक्षरशः डोळ्याला पाणी येण्यासारखे अनुभव असतात आणि म्हणजे इतकं हे वाटतं ना की म्हणजे शक्यच नव्हतं ते त्या गोष्टी झालेल्या आहेत महाराजांच्या फक्त नामस्मरणामध्ये. तर हे मलाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती असेल, तुम्हीही अनुभव घ्या. फक्त नामस्मरण करा. नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे. असं नाही आहे की तुम्हाला विटाळे, तुम्हाला जसं की तुम्ही आता बाहेर बसलेत 5 दिवसामध्ये, तर मग तुम्ही काहीच नाही करू शकत. तर तुम्ही नामस्मरण करा. आणि नामस्मरण जरी नसेल तर तुम्ही महाराजांचं तारक मंत्रही श्रवण करू शकता. तारक मंत्र करू शकता, विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकता. पठण नसेल जमत तर तुम्ही श्रवण करू शकता. त्या दिवशी तुम्ही महाराजांची आरती करा. जर आरती येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावा. यूट्यूबला नसेल येत, ठीक आहे, यूट्यूबला लावा. तुम्ही यूट्यूबला टाकलं की डायरेक्ट तिथं आरती येते. स्वामी समर्थ महाराजांची आरती म्हटलं की आरत्या भरपूर येतात. तुम्ही त्याच्यामधली कोणतीही महाराजांची आरती लावून ऐकू शकता. जर तुम्हाला नित्य सेवेचं जर पुस्तक असेल तर तुम्ही त्याच्यामधले भरपूर सेवा आहेत त्याही करू शकता. तुम्ही त्याच्यामध्ये मी जे तुम्हाला सांगितलेलं त्या सेवा तुम्ही करू शकता. म्हणजे इतकं नामस्मरणामध्ये ताकद आहे ना. तुम्ही ज्या कोणत्या देवाला गुरु मानताय त्या देवाचं तुम्ही गुरुपद त्या दिवशी घेऊ शकता. गुरुपद म्हणजे काय? गुरु आणि शिष्याचं एक नातं जे आयुष्यभरासाठी असतं. जे नातं आपण, पहिले आपले गुरु असतात ते आई-वडिलांनंतर ना आपण असतात शिक्षक. आता आपण 1ली, 2री, 3री, 4थीपर्यंत जातो. मग आपले तसे गुरु बदलतात आणि तिथून आपल्याला एक ज्ञान येतं. आणि गुरु बदलल्यानंतर ना जसे आपण मोठे होत जातो तसे आपले प्रत्येक वेळेस गुरु येतात. जसं की आपल्यासोबतचे मित्र मैत्रिणी असतात किंवा घरातले असतात, तेही आपल्याला चांगले सल्ले देतात असतात. तर तेही आपले एक गुरु असतात. एक मार्गदाता म्हणजे काय? गुरु. मार्ग देणं एवढं सोपं नाही आहे. जेव्हा कोणीतरी आपला हात धरतं, महाराज जेव्हा आपला हात धरतात ते शेवटपर्यंत राहतात. त्यांच्याशिवाय कोणीच नेऊ शकत नाही. कारण पाय खेचायला सगळे असतात पण
हात धरून वरती नेणारे खूप कमी लोक असतात आणि ते आपले महाराज आहेत. महाराज म्हणजे असे आहेत ना की म्हणजे प्रत्येक वेळेस जे कुणीच येणार नाही तुमच्यासाठी त्यावेळेस महाराजांना, म्हणून म्हणते मी तुम्हाला गुरुपद घ्या, महाराजांची सेवा करा, महाराजांचे सेवेकरी व्हा. महाराजांना तुमच्याकडून दुसरी कोणतीही अपेक्षा नाही आहे. महाराजांना ना तुमचा देखावा आवडतो, जसं की तुम्ही पैसे नाणी सोनं किंवा अजून काही तुम्ही एवढं हे कर, काहीच नाही आहे. त्यांना फक्त नामस्मरण पाहिजे. महाराज फक्त भक्तीचे भुकेले आणि महाराजांना ज्या वेळेस भक्ती करून घ्यायची असेल ते घेतात. तुम्ही सेवा करतच नाही, मेन म्हणजे महाराज करून घेतात. ज्या वेळेस त्यांची इच्छा असणार ना ते तुमच्याकडून सेवा करून घेणार म्हणजे घेणारच. मग ते कशी घेतील काय घेतील याचा काहीही अंदाज नाही. महाराज फक्त आणि फक्त सेवेचे भुकेले. आणि तुम्ही म्हणता मी केली, तुम्ही करणारे कोणच नाहीये. करता करविता स्वामी तूच एकच नाथा. स्वामी करून घेतात आणि तुम्ही महाराजांपाशी नाही गेलेले, महाराजांनी तुम्हाला त्यांच्यापाशी बोलवले. जोपर्यंत महाराज बोलत नाही तोपर्यंत तुम्ही किती प्रयत्न करा तुम्ही जाऊच शकत नाही, तुम्ही काहीच करू शकत नाही. महाराजांनी पूर्ण विश्व निर्माण केले, झाडाचं पानही त्यांच्या इच्छेशिवाय हलू शकत नाही, एवढी ताकद महाराजांमध्ये. आणि हे तुम्हालाही माहिती, तुम्ही करून बघा. महाराजांना काहीच अपेक्षा नाहीये. एकमेव असे महाराज आहेत जे ना त्यांच्या सेवकऱ्यांना किंवा त्यांच्या भक्तांना देतात, त्यांच्याकडून कोणतीच अपेक्षा करत नाही की तुम्ही मला सोनं द्या, तुम्ही मला पैसे द्या, तुम्ही मला हे करा. आता कित्येक जण गुरुपौर्णिमेला गुरु असतात त्यांचे, तर ते सांगतात एक एक तोळ्याची अंगठी करा, तेलाचा डबा द्या, गहू द्या, पोते द्या, भरपूर येत असे. आता तुम्ही बघू शकता यूट्यूबला इंस्टाला की ते त्यांच्या शिष्यांकडून फक्त घेण्यासाठी करतात. हे महाराज आपले असे आहेत ना, ह्यांना काहीच नकोय, काहीच नकोय. तुम्ही फक्त त्यांची सेवा करा आणि तुमचे कर्म चांगले ठेवा. कर्म चांगले ठेवले ना त्यांना काहीच नाही. आणि जेवढं तुम्ही सेवा करसाल ना तेवढं तुमच्या आयुष्यामधले जे काही निगेटिव्हिटी असेल ना ती पूर्ण निघून जाते. तुम्हाला कधी कुठल्याच म्हणजे जागे जायची गरज नाही. आता भरपूर जण जातात की मला पैशाचे प्रॉब्लेम आहेत, माझ्याकडे असं होत नाहीये, माझ्या घरात सतत भांडणं आहेत, माझ्या घरात माझा नवरा दारू पितोय, ते सोडून अरे तुम्ही महाराजांकडे जा ना. महाराजांना एकदा बोलून तरी बघा. शब्द कधीच, एकदा तुम्ही महाराजांचं गुरुपद घेतलं ना तुम्हाला आणि तुमच्या महाराजांमध्ये म्हणजे कुणीच येऊ शकत नाही. कुणी तुम्हाला अडवू द्या, किती हे करू द्या, कधीच नाही. महाराजांनी एकदा तुम्हाला त्यांच्या पायापाशी घेतलं आणि एकदा त्यांनी त्यांचे सेवेकरी बनवून घेतलं ना, जगातली कोणतीच ताकद नाही त्यांच्यापासून तुम्हाला अडवण्याची. आणि तुमचं चांगलंच होणार आहे एवढा मला माहिती, कारण माझं स्वतःचं चांगलं झालं. महाराजांनी खूप काही म्हणजे खरे लोकांचे चेहरे जे आहेत ना ते तुमच्या समोर यायला सुरुवात होती. आणि अजून एक सेवा आहे जे की आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी करू शकता, सत्यनारायण. आता जसं की कोणी 11 सत्यनारायण करतं वर्षभर, आता मी कंटिन्यूली चालू केले दत्तपौर्णिमेपासून 11 सत्यनारायण वर्षभराचे, 11 किंवा 12, मी तर 11च करणार आहे. तर ते सत्यनारायण कसं करायचं, काय करायचं, त्याची पूजेची मांडणी कशी, विधी काय, हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ सर्वांना. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.